भिवंडी तालुका दापोड़े गांव वीर तानाजी क्रीड़ांगन में वीर तानाजी क्रीड़ा मंडल नवीन 40+ दापोड़े द्वारा श्री भरत दादा पांडुरंग पाटिल चषक 2025 का भव्य क्रिकेट स्पर्धा का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरत पाटिल, रहनाल गांव प्रभारी सरपंच प्रताप पाटिल, शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के भिवंडी तालुका जिला प्रमुख कुंदन पाटिल, शिवसेना भिवंडी तालुका जिला प्रमुख देवानंद थले, दापोड़े गांव उप सरपंच दत्ता दशरथ पाटिल, शिवसेना पदाधिकारी दीपक महात्रे सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर मित्र मंडली, ग्रामस्थ मंडल व दापोड़े गांव के महिला मंडल उपस्थित थे। तो वही इस क्रिकेट स्पर्धा में प्रथम पारितोषिक बांदिया मारुति क्रीड़ा मंडल काल्हेर, द्वितीय पारितोषिक स्वराज्य स्पोर्ट कशेली, तृतीय पारितोषिक कालिका माता स्पोर्ट कालवार, चतुर्थीय पारितोषिक जोशी 11A संघ। इन सभी लोगों को मान्यवरों के करकमले द्वारा रोक रकम व ट्रॉफी देकर गौरव सम्मानों से सम्मानित किया गया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित करावा आणि या पाटील कुटुंबाचं नाव लौकिक करतोय करायची आहे। सन्माननीय त्या प्रकारचा विलंब उशीर होणार नाही आणि आक्रमण केला गेला आहे। काय घडतं पाहूया। झेल सुटला गेला आहे। हा झेल सुटला जाते। यावेळेस शिरावर पाहतोय, यावेळेस पाहतोय पण चेंडूला टर्न केला गेला आहे। मध्ये येतो, एक धाव कंप्लीट केली। हा ना तुम्हाला चालू सामना पुढील चेंडू यावेळेस आणखी हाताने खेळला गेला आहे। 60व्या रिझन मध्ये चेंडूला अडवला जातोय, जाऊन पोहोचला आहे पुढील चेंडू। यावेळेस सोडवला जरूर आहे। पाहूया छत्रपती त्याच्या खाली अंदाज बांधला जातोय। फलंदाज बाद होतोय, दिसत नाही इंजर्ड आहेत। यावेळेस बाद आहे पण आपण जरूर केला होता, परंतु आपण पाहिजे तर विजय सोडून राहणारा दाखवून देतोय पंच आपल्याला। या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी निर्णय पाहायला गेलं पुढे चेंडू। यावेळेस चेंडूला टर्न केला का तो रिझन मध्ये छत्रपती दूर पोहोचेल का? पोहोचला गेला जरूर आहे। एक धाव कंप्लीट केली। दुसरीचा प्रयत्न आगरी सेवाभावी संस्था या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान केला जाईल का? या ठिकाणी तिसरी धाव घेताना उपस्थित झालेले आहेत। कशेली गावचे एक नामांकित व्यक्ती आणि धनाने मदत करून आपण थले स्टॉल पाहत आहोत। तो सन्माननीय देवानंद थलेची यानंतर सन्माननीय देवानंद थले साहेब अडोस पडोस की लढाई एका बाजूला देवानंद आहे। 15 मध्ये कालनेर संघ मैदानाच्या आतमध्ये बंदीसाठी उतरतोय। गोलंदाज सुमित पाटील अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दीपक चौकार। काय कमालीचा फटका, काय कमालीचा फटका, क्लास होता फटक्यामध्ये, अतिशय देखणा। शुभ सन्मान आजच्या या अंतिम दिवशी मुख्य व्यासपीठावर होते आणि साहेबांची ओळख क्रिकेट स्पर्धा आयोजित आणि भरत दादा पांडुरंग पाटील यांच्या नावाने चषक जे ठेवलेलं आणि भरवलेलं होतं त्याचा आज अंतिम सामना होता फायनलचा। आणि त्या दोन्ही सामन्यात दोन्हीही टीम माझ्याच होत्या आणि त्या कोणाला तरी एकाला जिंकायचं होतं। आज चांगला प्रेक्षणीय सामना झाला, पण मला असं वाटतं कशेळी संघाला 10 रन्स कमी झाल्या, नाहीतर आम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना बघायला मिळाला असता। आणि खऱ्या अर्थानं ह्या मैदानाचं वैशिष्ट्य खूप चांगलं आहे। मी बरेच वेळानंतर इथं आलो, पण मी कुंदन पाटील साहेबांकडनं माहिती घेतली। त्या पद्धतीने सर्व ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी इथं मेहनत करून हे मैदान उभारलं आणि खूप चांगल्या क्वालिटीचं असं मैदान उभारलेलं आहे।
आणि क्रिकेट रसिकांसाठी चांगली मेजवानीचं असं हे काम झालंय. तर क्रिकेट हा खेळ मला वाटते या तालुक्यात असा एकही माणूस नसेल की तो त्या क्रिकेटवरती प्रेम करत नाही. जी लोक फार 70-80 वयानंतर सुद्धा क्रिकेटचे सामने दूर दूर तक बघायला येतात. तर क्रिकेट हा लोकांच्या मनामध्ये बसलेला एक खेळ आहे. ज्या पद्धतीत कबड्डीवरती लोकांनी प्रेम केलं तसं क्रिकेटवरही केलं. आजच्या आयोजन नियोजन आणि सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो त्यांचं. आणि इथं आल्याने माझा यथोच्च जो सत्कार केला त्याबद्दल मी त्यांच्या टीमचं मनापासून आभार मानतो. आणि आजच्या दिवशी मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे. जिंकलेली टीम काल्हेर संघाला परत एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि हरलेले क्रिकेट आमची कशेळी संघ असेल त्यांनी पुन्हा एकदा चांगले प्रयत्न करून अंतिम सामना मिळवावा अशा पद्धतीच्या त्यांना शुभेच्छा असतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व सभासद आमच्या महादेवी हरिपाठ मंडळामध्ये सहभागी आहेत आणि हरिपाठ मंडळ आपल्या भिवंडी तालुक्यातील उत्सव 2025 मध्ये उत्तम प्रदर्शन करून गावचे समाजसेवक आणि आगरी साहेब आमच्या विनंतीला मानन पाटील यांना विनंती करतो की सन्मान या ठिकाणी केलं जातंय. खरे आता तुम्हा नक्कीच आपल्या सोबत राहील असे आमचे हे लाडके नेतृत्व आहे. नक्कीच कुंदन पाटील साहेबांना सांगतो की आता आपल्या इकडे जवळजवळ 4 संघटना झालेल्या आहेत. या 4ही संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक गावात खेळाडू निर्माण होऊन जे संघ जशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करून खेळतात चांगली गोष्ट आहे. परंतु आपण नुसती संघटना काढून चालणार नाही. तर त्या संघटनेला बल देण्याचं काम देखील जसं आपण सांगितलं की कुंदन पाटील साहेबांनी 2008 साली या भिवंडी तालुक्यात 40+ संघटना आणली. आणल्यानंतर मला वाटतं बऱ्याचशा खेळाडूंना एक गाव एक संघ असं त्यांची संकल्पना होती. परंतु बरेचसे खेळाडू गावातले वंचित राहत होते म्हणून आपण नवीन 40+ संघटना निर्माण केली. त्याच्यानंतर 3री संघटना झाली, 4थी संघटना झाली आणि या संघटनेच्या माध्यमातून सर्व मुलांना खेळायला भेटलं. जे वरिष्ठ असतील त्यांना खेळायला मिळालं. परंतु आपल्या पाठीमागे नक्कीच कोणाचा तरी हात किंवा छाप आहे ती आपल्या भगिनी असतात. म्हणून ह्या 40+ संघटनेला किंवा इतरही देखील कबड्डी देखील आपला असला तरी महिला भगिनी आपल्या पाठीमागे असले तर ती स्पर्धा नक्कीच यशस्वीरित्या पार पाडते. आता बघितलं तर इथे क्रिकेटची पंढरी, कबड्डीची पंढरी म्हणून ह्या गावाला संबोधलं जातंय. नाही, खरोखरच इथे नाव ठेवण्यासारखं काही या आमच्या नवीन 40+ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा इथल्या स्थानिक जे खेळाडू आहेत वीर तानाजी दापोडेच्या एकही असं बोलता येणार नाही की ही स्पर्धा खराब असेल. कारण इथे खेळण्यासाठी सर्व संघ उत्सुक असतात. म्हणून तुम्हाला देखील तुमचे देखील खूप खूप आभार. मी साहेब एक नवीन संकल्पना तयार केलेली आहे. जशा आपण आपल्या मागे जशा या भगिनी आहेत या भगिनींसाठी काहीतरी या तालुक्यात करायचं आहे. म्हणून एक महोत्सव या बचत गटांच्या माध्यमातून आपल्याला भरवायचं आहे. आणि आपण सर्वच जे आपले आमदार, खासदार, मंत्री, जे पण नगरसेवक वगैरे असतील यांना घेऊन आपण एक महिलांचा बचत गट असतात किंवा ग्रामसंस्था असते. ताई तुम्हाला मी सांगेन की तुम्ही पुढाकार घ्या. तुम्ही जशा सरपंच आहेत, अध्यक्ष आहेत, ताई तुमच्या माध्यमातून ह्या बचत गटांना कुठेतरी ह्या बचत गटांच्या माध्यमातून महिलांना उद्योजिका होण्याचा मान सन्मान जो भेटतो तो एक खरोखरच आपल्या घराला किंवा आपल्या मुलांना, आपल्या मुलींना त्याची नक्कीच चालना भेटेल. आणि यशस्वी उद्योजिका म्हणून तुमच्याकडे आम्हाला बघायचं आहे. म्हणून हा महोत्सव जवळजवळ फिक्सच झालेला आहे. परंतु त्याची डेट या 30 तारखेची किंवा 14-15 जानेवारी 2026 अशी असणार आहे. परंतु ती डेट काय फिक्स झालेली नाही. ती जेव्हा फिक्स होईल त्यावेळेस नक्कीच ताई तुमच्याकडे आम्ही येणार आणि तुम्हाला विनंती करणार. विनंती नाही तर तुमच्या पाया पडून आम्ही तुम्हाला सांगणार की या भिवंडी तालुक्यात जेवढ्या काय बचत गटा किंवा ग्रामसंस्था असतील त्यांना घरोघरी जाऊन आपण त्यांना विनंती करायची की या महोत्सवामध्ये भाग घ्या. या महोत्सवामध्ये तुमचे स्टॉल लावा. तुम्ही काय काय जे पदार्थ बनवता, साड्या विकता, मसाले बनवता, हे सर्व ह्या स्टॉलमध्ये आपण द्यायचे आहेत. आणि ही संकल्पना
माझ्या मनात आली, कारण साहेब आपण 40+ खेळतो त्यावेळेस आपण बघतो की आपल्या मागे ज्या वेळेस महिला भगिनी ज्या वेळेस आपल्या मागे असतात तेव्हा आपल्याला बरं वाटतंय. म्हणून आपल्याला आता त्यांच्या मागे उभं राहून त्यांना उद्योजिका बनवायचं आहे. म्हणून ही संकल्पना तयार करायची आहे आणि नक्कीच माझ्या महिला भगिनी त्याला प्रतिसाद देतील आणि नक्कीच या संकल्पनेतून त्या उद्योजिका बनतील. आणि ह्या स्पर्धेसाठी खूप खूप धन्यवाद. मंडळ आयोजित भरतदादा पाटील चषक 2025 नवीन 40+ यांच्या माध्यमातून आजची ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पडलेली आहे. कारण मी पहिल्या दिवशी ओपनिंगला होतो आणि शेवटच्या दिवशी मी सारंगाव इथे आमच्या 40+ची स्पर्धा चालू होती. मी फायनलचा एकच राऊंड बघितला आणि मी निघून आलो. मला राजेश पाटीलचा फोन आला का दादा लवकर या, इथे ही स्पर्धा आता चालू होते. आणि मी तो कार्यक्रम माझा स्वतःचा असल्या कारणाने मी टाकून इथपर्यंत आलो. कारण आम्ही एक गाव एक मंडळ जेव्हा बोलतोय तेव्हा आम्ही सर्व ज्या टीम आमच्या आहेत आम्ही सर्वांना एकत्रच घेऊन चालण्याचं काम करतोय. म्हणून मी तिथं न राहता इथं आलो. ठीक आहे, आज या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघांनी भाग घेतलं प्रत्येकजण पाहुणे जरी आले तरी आमच्या या मैदानाची नेहमीच वाहवा करतात. कारण या मैदानामध्ये मेहनतच तशी आमच्या सर्व खेळाडूंनी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतनी घेतलेली आहे. आपण ज्यावेळेला एकत्र राहतो ना, युवा पिढी जेव्हा आपण एकत्र राहतो ना तेव्हा गावाचा विकास होण्यासाठी आपल्याला कोणीच अडवू शकत नाही. कारण इथली ह्या मैदानाची परिस्थिती तुम्ही जर पूर्वी बघितली असेल, कारण मी त्या टायमाला आता मला मागच्या महिन्यातच क्लिप बनवली होती एक आपल्या गावच्या मंडळावर पण टाकली होती आणि आमच्या 40+च्या मंडळावर टाकली होती का इथे 40-45 फूट खोल खदानी होत्या आणि इथं मैदान कसं होईल हा सर्वांनाच प्रश्न पडला होता. परंतु आमच्या युवकांनी ग्रामस्थांनी एकजुटीने मेहनत चालू केली आणि पाहता पाहता हे तुम्हाला चांगला मैदान पाहायला मिळाला. याचा सर्वात मोठा श्रेय म्हणजे एकतेला जातोय. तुमच्या गावाची जेव्हा एकता असेल ना तेव्हा तुम्ही काही करू शकता. म्हणून मी सर्व संघांना विनंती करतो. आता प्रतापदादांनी सांगितलं की एक संघटना होती, 2 झाल्या, 3 झाल्या, 4 झाल्या. परंतु मी पुन्हा मी तेच सांगतोय की आपण 4ही संघटनेचे मेन पदाधिकारी एकत्र येऊया. कारण आमचं स्वप्न असा होता की 40+ संघटना आपल्या या भिवंडी ग्रामीण पुरता असावी आणि त्यातल्या त्यात ही फिटनेससाठी असावी. परंतु मी नेहमी सांगतोय की आता बस झालं ना 32, 35, 38 आता 40 बोलतो ना आपण 40+ बोलतो. 40+ केल्याला संधी द्या ना खेळाडूंना. होते काय आम्ही आता मी 50 वर आलोय. फेब्रुवारीला मला 50 वर्ष पूर्ण होतील. मी जेव्हा बॅटिंगला जाईन तेव्हा जर 32 आणि 38चा खेळाडू गोलंदाजीसाठी येईल तेव्हा माझे डोळे आपोआप मिटतात. कारण एवढा स्पीड असतोय. मग आपण जी संकल्पना केलेली आहे की आपण 40+ म्हणून जी संकल्पना केली आहे ती टिकवायची असेल तर 4ही संघटना आपल्याला एकत्र येणं खूप गरजेचं आहे. कारण काय होते माहिती आहे का, माझ्या संघटनेमध्ये जर एखाद्याला खेळायला संधी नाही मिळाली का तो दम देतो मी चाललो नवीनमध्ये, मी चाललो मास्टरमध्ये, मी चाललो आता कुठली ओरिजिनल 40+ मध्ये. याच्यात काय होते आपल्याला वेटीस धरला जाते. आपण चौघे एकत्र झालो ना तर अशा खेळाडूंना आपल्याला वेटीस धरता येणार नाही. जेणेकरून ज्यांना 50 वर्षाचा माझ्या संघटनेमध्ये एक 66 वर्षाचा खेळाडू खेळतोय गोट्या म्हणून पिंपलघर संघाचा. तुम्ही त्याचा खेळ बघा. पण त्याला जर 38चा खेळाडू 35चा खेळाडू जर आला तर त्याला नीट खेळता येणार नाही. म्हणून मी विनंती करतोय जमलं तर बघा. कारण 40+ नाव दिले तर 40+ सारखं आपण खेळलो पाहिजे. असू दे. पुन्हा एकदा तुम्ही जी संकल्पना केलेली आहे की आपण खेळ खेळत असताना ज्या वेळेला आपल्या पाठीमागे आपल्या भगिनी असतात तर त्यांनाही कुठेतरी संधी मिळायला पाहिजे. तर नक्कीच तुम्ही ज्या ज्या वेळेला हाक माराल त्यावेळेला आमचा वीर तानाजी मंडळच नाही तर आमच्या गावातले जेवढे होतकरू आहेत कार्यकर्ते हे सर्व तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील अशी तुम्हाला मी ग्वाही देतो. त्याच्यात आमची 40+ ही तुमच्या बरोबर खंबीरपणे पाठीशी उभी असेल. मित्रांनो, आपण चांगला खेळ केला. अनेक दिवस स्पर्धा चालू होती. ठीक आहे, हारले असाल, हारलेल्या संघांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय आणि जिंकलेल्या संघांना मी मनापासून तुमचं अभिनंदन करतोय. स्पर्धेचं नियोजन ज्यांनी अतिशय उत्कृष्ट केलं असं नवीन 40+, तसेच त्यांना साथ देणारे दुसरे 40+चे दोन्ही संघ आणि खास करून 4 दिवस इथे या व्यासपीठाचा मान सन्मान वाढवण्यासाठी आलेले सर्व आमच्या गावचे नागरिक आणि या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघांनी भाग घेतला ते सर्व खेळाडू आणि आज जी अंतिम फेरीत
पोहोचलेले जे 2 संघ आहेत त्यांचे इथे उपस्थित सर्व खेळाडू, खरोखर माझ्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे. कारण भरत पांडुरंग पाटील चषक याचं पहिला वर्ष आहे. आम्ही मागच्या वर्षी चषक केला, पण तो नमो चषक म्हणून होता. त्याच्यात कुठेतरी पक्षीय चित्र दिसत होतं, म्हणून आपले जे नवीन 40+ जे सर्व खेळाडू आहेत यांनी सुचवलं की दादा तुमच्या नावानेच आपण चषक ठेवू. मी खऱ्या अर्थाने त्यांना सांगितलं होतं की आपण वीर तानाजी चषक ठेवू, पण त्यांनी सांगितलं वीर तानाजी चषक आपला होत असतो, पण एक स्पेशल तुमच्या नावाने चषक ठेवू म्हणजे त्याला एक वेगळं स्वरूप येईल. तर मी त्यांना सांगितलं तुम्हाला जसं वाटेल तसं करा, आणि त्यांनी शेवटी त्यांची इच्छा पूर्ण केली आणि भरतदादा चषक हा इथे आयोजित केला. या चषकासाठी खऱ्या अर्थाने जे देणगीदार आहेत त्यांचेही मला धन्यवाद करावं असं वाटतं. कारण मी जरी काही रक्कम दिली असेल, पण त्यांनी जी रक्कम दिली त्या रकमेच्या आधारे खऱ्या अर्थाने या ही स्पर्धा संपन्न झाली. तसेच या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी ट्रॉफ्या दिल्या, ज्यांनी ज्यांनी वस्तुस्वरूपी बक्षिसं दिली, त्यांचंसुद्धा मी धन्यवाद करतो. आणि खऱ्या अर्थाने आज या व्यासपीठावर शोभा वाढवली असे आमचे महिला बचत गट दोन्ही, त्यांना खास करून मी त्यांच्या, जसं प्रताप पाटील यांनी सांगितलं की उद्योजिका आपल्याला या पुढे करायचे आहेत. प्रताप शेठ, तुम्हाला मी सांगू इच्छितो की नाविन्यपूर्ण काम करण्यासाठी आमच्या दापोडे गावचं नाव आहे. तुम्हाला काही दिवसातच असा अनुभव येईल की आमच्या महिला आहेत गावातील, त्या काहीतरी प्रस्ताव तयार करतील आणि आपणासमोर ठेवतील आणि त्याला तुम्ही निश्चितच प्राधान्य द्याल अशी मी आशा करतो. आणि या स्पर्धेमध्ये जिंकलेला जो अंतिम संघ आहे त्यांनाही धन्यवाद देतो, आणि जो हरलेला संघ आहे त्यांना पुन्हा खेळून फायनल मारण्याच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर जे गिफ्ट, हे गिफ्ट आपण पाहतो देत आहे. तर गिफ्ट हॅम्पर, त्यानंतर ज्यांनी जिल्ह्यामध्ये ज्यांनी उंचावर नेलं संघाने अतिशय उत्तम कामगिरी केली आणि त्याचा आज 4था विजेता संघ ठरलेला आहे. विजय नाशिक या आमच्या वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित सन्माननीय भरतदादा पांडुरंग चषक समाजसेवक सन्माननीय ट्रॉफी स्वीकारताना 15 मारुतीचा पूर्ण संघ डीजे यांनी आयोजित भरतदादा पांडुरंग पाटील चषक हा भव्य दिव्य आज 3रा दिवस आणि अंतिम दिवस. खरोखर हा या क्रीडा नगरीमध्ये बघून जरा मनाला समाधान असं वाटतंय आणि प्रत्येक प्लेयर लोकांना असं वाटतंय की मला कधी एकदाच दापोड्याचं पिचवरती खेळायला मिळतंय आणि खरोखर चांगली त्यांचे पिचची मेहनत आहे. मी भरतदादांना त्यांना आवर्जून धन्यवाद देतोय की त्यांनी त्यांच्या
वीर तानाजी क्रीडा मंडळाचं नवीन 40+ मनोधैर्य वाढवून त्यांनी या स्पर्धेला आज आमच्या स्पर्धा ही दुसरी स्पर्धा त्यांनी आयोजित केली, त्याच्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे खरोखर धन्यवाद देतोय। आणि अंतिम सामना स्वराज्य कशिले आणि बंदरा मारुती काल्हेर याच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली आणि खरोखर आज बंदरा मारुती संघ विजयी संघ झाल्याबद्दल मी त्यांचे सर्व खेळाडूंचे मनापासून धन्यवाद देतोय। तसेच वीर तानाजी दापोडेचे त्यांचे अध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष त्यांचे या क्रीडा नगरीवर जी मेहनत आहे ती मेहनतीला मी त्यांचा सलाम करतोय आणि परत एकदा त्यांना मी धन्यवाद देऊन अशा स्पर्धा परत करो ही सदिच्छा व्यक्त करतोय आणि माझे 2 शब्द संपवतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र।